सी आणि C++ मधील 2 डायमेन्शनल अरेज वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण शिकू 2 डायमेन्शनल अरे म्हणजे काय आहे. आपण यास उदाहरणाद्वारे करू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 उबुंटू वर GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे. 2 डायमेन्शनल अरेच्या परिचयासह प्रारंभ करूया. रो कॉलम मॅट्रिक्स मध्ये 2D अरेज संग्रहित आहे. डाव्या बाजूचा इंडेक्स रो दर्शवितो. उजव्या बाजूचा इंडेक्स कॉलम दर्शवितो. C आणि C++ मधील मॅट्रिक्स किंवा अरेच्या सुरुवातीचा इंडेक्स नेहमी 0 असतो. येथे आपण रो कॉलम मॅट्रिक्स मध्ये 2 डायमेन्शनल अरे पाहत आहोत. सुरुवातीचा इंडेक्स 0 आहे. आता 2 डायमेन्शनल अरे कसा घोषित करायचा ते पाहू. यासाठी सिंटॅक्स आहे: डेटा टाइप, अरेचे नाव, रो आणि कॉलम. उदाहरणार्थ येथे आपण 2 डायमेन्शनल अरे num2 rows आणि 3 कॉलम्स सह घोषित केला आहे. आता एक उदाहरण पाहू. मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडते. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव 2d-array.c आहे. या प्रोग्राममध्ये आपण 2 डायमेन्शनल अरेच्या घटकांच्या बेरजेचे गणना करणार आहोत. मी कोड समजावून सांगते. ही हेडर फाइल आहे. हे मेन फंक्शन आहे. येथे आपण व्हेरिएबल I आणि j घोषित केले आहे. नंतर आपण num1 3 rows आणि 4 कॉलम्स सह घोषित केला आहे. आणि num2 पुन्हा 3 rows आणि 4 कॉलम्स सह. num1 आणि num2 हे 2 डायमेन्शनल अरे आहे. येथे आपण यूज़र कडून इनपुट म्हणून मॅट्रिक्स num1 चे घटक घेऊ. घटक एका ओळीत संग्रहित झाले आहेत. आपण रोज साठी I आणि कॉलम्स साठी j मानले आहे. हा फॉर लूप ही कंडिशन तपासेल की 0 पासून ते 2 पर्यंत I कार्यान्वित होतो. हा फॉर लूप ही कंडिशन तपासेल की 0 पासून ते 3 पर्यंत j कार्यान्वित होतो. त्याचप्रमाणे येथे आपण यूज़र कडून इनपुट म्हणून मॅट्रिक्स num2 चे घटक घेऊ. येथे आपण मॅट्रिक्स num1 दाखवू. येथे %3d टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो. आता आपण इथे मॅट्रिक्स num2 दाखवू. नंतर आपण num1 मॅट्रिक्स आणि num2 मॅट्रिक्स जोडून त्याचा परिणाम दर्शवू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. आता सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. कृपया कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. संकलित करण्यासाठी टाइप करा gcc स्पेस 2d-array.c स्पेस -o स्पेस arr आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा $arr. आता एंटर दाबा. येथे आपण पाहतो एंटर the elements of 3 into 4 array num1. मी व्हॅल्यूज प्रविष्ट करेल. आता आपण पाहू शकतो एंटर the elements of 3 into 4 array num2. मी व्हॅल्यूज प्रविष्ट करेल. आउटपुट दर्शविले जाईल. येथे आपण num1 मॅट्रिक्स पाहू शकतो. येथे आपण num2 मॅट्रिक्स पाहू शकतो आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे. आता आपण हाच प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहू. मी आधीच प्रोग्राम बनविला आहे. मी तो उघडून समजावून सांगते. हा प्रोग्राम C++ मध्ये 2 डायमेन्शनल अरेज साठी आहे. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव 2d-array.cpp आहे. एक्सटेन्शन आहे .cpp. आता मी कोड समजावून सांगते. ही iostream म्हणून हेडर फाइल आहे. हे यूजिंग स्टेटमेंट आहे. हे आपले मेन फंक्शन आहे. येथे आपल्याकडे
काउट फंक्शन आहे. जसे की आपण C मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी काउट वापरतो. नंतर आपल्याकडे सिन फंक्शन आहे. सिन फंक्शनचा वापर C मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो. येथे आपण /t वापरतो, ज्याचा अर्थ हॉरिझॉन्टल टॅब आहे आणि हे 4 स्पेसेसच्या समान आहे. उर्वरित कोड आपल्या सी कोड प्रमाणे आहेत. आता सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. मी प्रॉम्प्ट क्लियर करते. संकलित करण्यासाठी टाईप करा g स्पेस 2d-array.cpp-o स्पेस arr1 आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा $arr1. आता एंटर दाबा. येथे आपण पाहतो Enter the elements of 3 into 4 array num1. मी व्हॅल्यूज प्रविष्ट करेल. आता आपण पाहतो Enter the elements of 3 into 4 array num2. मी अशा प्रकारे व्हॅल्यूज देते. आउटपुट दर्शविले जाईल. आपण num1 मॅट्रिक्स num2 मॅट्रिक्स पाहू शकतो आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे. हे ट्युटोरियल येथे समाप्त होते. परत आपल्या स्लाइडवर जाऊया. संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो 2D अरे मध्ये घटक जोडणे, 2D अरे प्रिंट करणे आणि 2 डायमेन्शनल अरेच्या बेरजेचे गणन करणे. असाइनमेंट: यूजर कडून इनपुट म्हणून 2 2 डायमेन्शनल घेणारा प्रोग्राम लिहा. त्यास वजा करा आणि परिणाम शोधा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.